नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये आज आपण बघणार आहोत की नयनताराला कसा धडा शिकवते कमळी. अनिका आणि नयनतारा कशा तोंडावर पडतात आणि त्या जे शब्द बोललेले असतात ते शब्द त्यांच्यावर कसे माघारी फिरतात हे जर आपल्याला बघायचं असेल, हा ट्विस्ट आहे जबरदस्त आणि कशी त्यांची हालत होते हे जर बघायचं असेल मित्रांनो, तर तुम्हाला बघायला लागणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण असं बघितलेलं असतं, नयनताराने कमळीला सांगितलेलं असतं की तू पास होऊ शकत नाही कारण तू ऋषीमुळे पास व्हायची स्वतःची तुला बुद्धीच नाहीये. दुसऱ्याकडनं सगळं आयतं मिळवायचं आणि त्यावर मिरवायचं एवढंच तुला जमतं कमळी. आणि कमळी, हो एवढं करून जर तुला एवढा ॲटिट्यूड की तू पास होणारच आहे, तर मी सुद्धा तुला मोठ्या तोऱ्यात सांगते, तू जर पास झाली तर अख्ख्या कॉलेजच्या समोर तुला ओवाळेल मी. ताट घेऊन याच कॉलेजच्या आवारात तुझं औक्षण करेल. नयनताराने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं आणि नयनतारा जे बोलते ते ती करते हे आपल्याला माहितीच आहे. तिने आता सांगितलेलं असतं की मी सगळ्यांच्या समोर तुला औक्षण करेल. आणि हो, अनिका म्हटलेली असते नयनताराला की ही जर कमळी टमळी पास झाली ना, पास होणारच नाही आहे नयनतारा आंटी. कारण कसं आहे ना, ऋषीचा हात तिच्या डोक्यावर होता म्हणून ती पास व्हायची, टॉप करायची. आता ऋषी नाही आहे कॉलेजमध्ये, ऋषीशिवाय तिने पेपर दिले, ती नापास होणार म्हणजे होणारच. आणि ती नापास होणार आहे हे मला माहिती आहे. ती जर पास झाली ना तर माझ्याच चपला डोक्यावर घेऊन अख्ख्या कॉलेजमध्ये फिरेल. नयनतारा म्हटलेली असते तुला हा शब्द पाळायला लागणार आणि कमळी म्हणलेली असते तुम्हाला सुद्धा तुमचा शब्द पाळायला लागणार. नयनतारा आणि अनिका त्यांच्या शब्दात अडकलेले असतात आणि त्यांचे शब्द त्यांना आता पाळावे लागणार असतात. आज आता रिझल्ट असतो कॉलेजचा रिझल्ट आहे म्हटल्यावर सगळ्यांनाच धाकधूक असते, सगळ्यांना टेन्शन असतं, वेगवेगळे विचार चाललेले असतात की आता करायचं काय, कसं होणार, काय होणार, सगळ्याच गोष्टींच्या. शिक्षण मंत्री येणार म्हटल्यावर कॉलेजमध्ये अगदी जल्लोष असतो, जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण असतं. शिक्षण मंत्र्याची स्वागताची जबरदस्त अशी तयारी असते आणि नयनतारा मोठी सेलिब्रिटी असते. जसे शिक्षण मंत्री आहेत तशी नयनतारा सुद्धा सेलिब्रिटी, बिझनेस वुमन असते, त्या कॉलेजची मेंबर असते. सगळं काही नयनताराकडे सुद्धा छान अशा पदव्या असतात आणि नयनताराने सुद्धा छान असं कमवलेलं असतं, नाव असतं तिचं. एक बाई असून सुद्धा मोठ्या याच्यावर तिने बिझनेस केलेलं असतो, त्यामुळे नयनताराला एक वेगळीच ओळख असते. नयनताराला सुद्धा शिक्षण मंत्र्याचे तिथे मान असतोच. आता शिक्षण मंत्री यायचे म्हटल्यावर स्टेज वगैरे सजवलेलं असतं, कॉलेजमध्ये छान असं सगळंच काही छान असतं, जणू काही आज कॉलेजमध्ये काही आहेच असं नाविन्यपूर्ण सगळं काही सजावट चाललेली असते. कमळी, अनिका, निंगे सगळेच असतात त्या कार्यक्रमाला, कारण शिक्षण मंत्र्याच्या हस्ते जो कॉलेजमध्ये पहिला येणार त्याला बक्षीस असतं. आणि इतकं मोठं बक्षीस असतं की ते बक्षीस ऐकूनच ठक्क होऊ, 10 लाखांचं बक्षीस असतं. जो कॉलेजमध्ये पहिला येणार आहे त्याला डायरेक्ट 10 लाखांचं बक्षीस जाहीर केलेलं असतं आणि स्वतः शिक्षण मंत्री स्वतःच्या हाताने ते 10 लाख रुपये देणार असतात. खरंच धमाकाच होणार असतो. आणि अनिकाला फुल कॉन्फिडन्स असतो, मी कॉफ्या केल्यात, मी हे केलंय, मी ते केलंय, त्यामुळे मी पहिली येणार यात काही शंकाच नाही आहे. कमळी मात्र एक वेगळंच तिच्याकडे उत्साह असतो आणि डोळ्यामध्ये तेज असतं. तिने प्रामाणिकपणे अभ्यास केलेला असतो आणि मन लावून असे खडतर परिस्थितीत सुद्धा तिने पेपर लिहिलेलं असतो. प्रत्येक पेपरला तिला काही ना काहीतरी संकट असतं, ते संकट पार करत करत तिने पेपर दिलेले असतात. आता मात्र कमळीने एवढे कष्ट घेतलेले असतात की कमळीला स्वतःला गॅरंटी असते की मी जिंकणार म्हणजे जिंकणार. ते आता फुल कॉन्फिडन्समध्ये असते, तिला माहिती असतं. पण कमळी काही दाखवत नाही की मी पास होणार, मी टॉप करणार, मी हे करणार. नॉर्मल सगळ्या विद्यार्थ्यांसारखी अगदी सिंपल ती उभी असते. अनिका इतकी ॲटिट्यूडमध्ये असते की नयनताराच्या मागे पुढे करत असते. नयनतारा सुद्धा अगदी अनिकाच्या जवळ उभी असते, कारण अनिका आणि नयनतारा एका स्टेटसच्या असतात. कमळी आता गरीब बिचारी असते. अनिका आणि नयनतारा यांचं स्टेटस एकदम एक असतं आणि कमळी कुठेच त्यांच्यामध्ये मॅच होत नाही. कमळीच्या जीवावर कमळीला खुन्नस द्यायची म्हणून नयनतारा मुद्दाम अनिकाच्या पुढे करते आणि अनिकाला जवळ घेतलेलं असतं. आता शिक्षण मंत्री आलेले असतात, जल्लोषात त्यांचं स्वागत झालेलं असतं. जबरदस्त असं शिक्षण मंत्र्याचं स्वागत होतं. शिक्षण मंत्र्याला सुद्धा सगळी तयारी, सगळं स्वागत, मुलांचा उत्साह बघून खूप आनंद वाटलेला असतो आणि शिक्षण मंत्र्याला सुद्धा खूप छान वाटतं की सगळं काही छान आणि व्यवस्थित चाललंय. शिक्षण मंत्री आता स्वतः निकाल जाहीर करणार याच्याने सगळ्यांना तर आनंद झालेलाच असतो. आणि आता शिक्षण मंत्री एवढं मोठं बक्षीस देणारे सगळे कौतुकाने बघत असतात की शिक्षण मंत्री कुणाचं नाव घेणार आहे. नयनतारा आणि अनिका बसलेले असतात आणि बिचारी कमळी एका कोपऱ्यामध्ये उभी असते. शिक्षण मंत्री आता भाषण सुरू झालेलं असतं. नयनतारा, अनिका कमळीकडे खुनशीने बघत असतात किंवा तू काहीच नाहीये, तू काहीच करू शकत नाहीये, तिला असं वेगळ्याच याने बघत असतात. टॉप करणार ती फक्त अनिका महाजन आणि नापास होणार ती कमळी. कमळी नापास होणार आहे कारण ऋषीचं या वेळेला तिला काहीच साथ मिळालेली नसते.
त्यामुळे कमळी नापास होणार यात काही शंकाच नाही. ह्या अगदी तुच्छपणे कमळीकडे बघत असतात. कमळी नापास होणार याने ठरवूनच टाकलेलं असतं. अनिका टॉप करणार. अनिका आता शिक्षण मंत्र्याच्या हाताने तुझा पुरस्कार होणार आहे. तुझा मान, डिमांड, ॲटिट्यूड सगळंच काही वाढणार आहे. कारण शिक्षण मंत्री तुला बक्षीस पुरस्कार देणार ही साधीसुधी गोष्ट नाहीच आहे. शिक्षण मंत्री फार कौतुकाने बोलत असतात, प्रोत्साहन देत असतात, खूप छान छान असं बोलत असतात, जेणेकरून प्रत्येकाला एक मोटिवेशन मिळेल आणि प्रत्येकाला काहीतरी करण्याची. कमळी आता शांतपणे जे सांगताय ते ऐकत असते. अनिका आणि नयनतारा फक्त मकडत असतात. अनिकाला अवॉर्ड मिळणार आणि नयनताराचं कॉलर टाईट होणार की अनिका माझ्या बाजूनी आहे आणि हे भिकारडे गरीब लोक आहे ते तसेच राहणार. अनिका महाजन टॉप करणार, त्यामुळे ॲटोमॅटिकली नयनताराची सुद्धा कॉलर टाईट होणार. दोघीचं स्टेटस एक असतं. अगदी गळ्यात हात घालून उभी असते नयनतारा अनिकाच्या. आणि आता भाषण चाललेलं असतं, काहीतरी छान असं सांगत असतात, काय काय नियम आहे, काय काय कसं करायचं, पुढे जाऊन कसं करायचं, शिक्षण घ्यायचं, सगळं काही शिक्षण मंत्री स्वतः सांगत असतात. आणि शिक्षण मंत्री म्हणतात कोणाला जर काही अडचण असेल तर मी सुद्धा स्वतः मदत करायला तयार आहे, फक्त माझ्यापर्यंत तुम्ही या, मी सुद्धा तुम्हाला मदत करेल. अनिका म्हणते आपल्याला काय मदतीची गरज नाही आहे. शिक्षण मंत्री असू दे किंवा कोणी असू दे, आपल्याला कोणाचीच काही गरज नाही आहे, कारण आपल्याला सगळंच आहे ना आणि आपण फर्स्ट येणार, त्यामुळे कुणाच्या गरजेचा प्रश्नच येत नाही. अनिका तिला वाटतील तशी काय बडबड करत असते आणि तशी ती फुगत असते. नयनतारासुद्धा तिला साथ देत असते, प्रोत्साहन देत असते. नयनताराला पूर्ण खात्री असते कमळी नापास होणारे आणि अनिका टॉप करणारे. अनिका टॉप करणारे हे जेव्हा नयनतारा भूषणाने सांगत असते, फुगिरीने सांगत असते, तेव्हा एक वेगळाच ॲटिट्यूड असतो अनिकामध्ये आणि नयनतारामध्ये. बिचारी कमळी कोणाला ॲटिट्यूड दाखवत नाही, काही नाही, अगदी शांतपणे एका कोपऱ्यात उभी असते. सगळे नावं वगैरे घेतात, कुणाचा दुसरा नंबर आला, कुणाचा तिसरा आला, ते सगळं काही शिक्षण मंत्री नाव घेतात आणि एक एक करून आता स्टेजवर ते बोलवणार असतात. शिक्षक मंत्र्याच्या हाताने आता अवॉर्ड देणार असतात आणि जो पहिला येणार आहे तो असतो लकी विद्यार्थी, कारण त्याला थोडं आणि थिडकं 10 लाखांचं बक्षीस मिळणार असतं. ही रक्कम साधीसुधी नाही आहे आणि एखाद्या गरीब विद्यार्थ्याला मिळाली तर तशी सगळे आयुष्यभराचं शिक्षण पूर्ण होईल अशी ती रक्कम असते. 10 लाख. अनिकाला पैशांची काही देणं घेणं नसतं, फक्त सगळ्यांच्या समोर ॲटिट्यूड मिळवायचा आणि ते ट्रॉफी मिळवायची, यासाठी अनिका धडपडत असते. आणि म्हणूनच अनिका फर्स्ट येण्यासाठी फार काय करू आणि काय नाही असं होत असतं. अनिका जर पहिली आली कॉलेजमध्ये तर सगळी प्रॉपर्टीसुद्धा घरी अन्नपूर्णा आजी तिच्या नावावर करणार असते. त्यामुळे अनिका यासाठी धडपड करत असते, बाकी तिला कशाचं काही देणं घेणं नसतं. सगळ्यात महत्त्वाचं कमळी नापास होणार आहे किंवा कमळी नापास झाली या गोष्टीने तिला जास्ती आनंद होणार असतो. आता मात्र शिक्षण मंत्री म्हणतात की आत्तापर्यंत इतिहास घडला नव्हता किंवा कोणी इतिहास घडवेल असं सुद्धा वाटलं नव्हतं. सगळेच मुलं टॉप करतात, सगळेच पास होतात, सगळेच पुढच्या वर्गात जातात, हे आत्तापर्यंत सगळं नॉर्मली आणि तसंच होत आलेलं आहे. सगळे आता टाळ्या वाजवत असतात, पण आजपर्यंत अन्नपूर्णा कॉलेज यामध्ये इतिहास घडलाय ना, भूत ना भविष्य, कधी घडलंय ना घडणार आहे, असं काहीतरी आज या कॉलेजमध्ये झाले. सगळ्यांनाच आश्चर्य वाटलेलं असतं. एक सर्वसामान्य मुलगी, साध्या घरातून आलेली मुलगीसुद्धा असं काहीतरी करू शकते, इतिहास घडू शकते, सगळंच काही बदलू शकते, याचा कोणी विचारसुद्धा केलेला नाही आहे. शिक्षण मंत्री फिरून फिरून सगळं काही बोलत असतात आणि फार असं सगळ्यांची उत्सुकता अशी लांबवलेली असते. या पोरीकडून अपेक्षा नव्हतीच. पोरी टॉप करतात ते ठीक आहे, पण इतकं काहीतरी वेगळं करेल, इतिहास घडवेल आणि अगदी आपण म्हणतो की इतकी मार्क मिळवेल की असं आजपर्यंत कोणी मार्क मिळवले नाही किंवा इतकी कोणी कमाल केली नाही, असं काहीतरी कमाल केलेली असते. आणि ते म्हणजे युनिव्हर्सिटीत पहिलं आलेलं असतं, कॉलेजमध्ये पहिलं आलेलं असतं आणि सेम टू सेम मार्क मिळालेले असतात. अगदी थोड्या मार्कांचा फरक असतो की पैकीच्या पैकी मार्क मिळवलेले असते, इतिहास घडवलेला असतो. आजच्या याच्यामध्ये शिक्षण मंत्री भरभरून असं कौतुक करत असतात. आता शिक्षण मंत्री म्हणतात तुमची उत्सुकता जास्त मी ताणवत नाही. नयनतारा म्हणते अनिका महाजन असं नाव घेणारे शिक्षण मंत्री, अनिका मोठ्या ॲटिट्यूडमध्ये वर जायचे आणि ट्रॉफी घेऊन यायचे. हो नयनतारा आंटी, माझंच नाव घेणार आहे आणि मी जाणार आहे. आता इतिहास तर मीच घडवला आहे ना, म्हणून मी आता जाणार आणि ट्रॉफी मीच आणणार. शिक्षण मंत्री म्हणतात की सगळ्यात महत्त्वाचं, आता मी ज्या मुलीचं एवढं कौतुक केलंय तिचं नाव घेतोय, ती आहे कमळी मोहिते. या पोरीने टॉप केलंय आणि छप्पर फाडून ती अख्ख्या कॉलेजमध्ये पहिली आली आहे, युनिव्हर्सिटीत पहिली आली आणि तिने इतिहास घडवलाय, पराक्रम घडवलाय. इतके मार्क मिळवले की आजपर्यंत एवढे मार्क कुणीच मिळवले नव्हते, ते मिळवलेत कमळी महाजनने. आता कमळी मोहितेने मार्क मिळवले असं म्हटल्यावर अनिका नयनतारा यांच्या तोंडावर खेटरं पडलेली असतात, पायाखालची जमीन सरकलेली असते की
कमळी मोहिते असं म्हटल्यावर कमळी अगदी आनंदाने उड्या मारायला लागलेली असते. आकाश पाताळ एक झालेलं असतं. काय करू आणि काय नाही असं झालेलं असतं कमळीला. एवढी आनंदाची बातमी कुणाबरोबर शेअर करू. निंगी असते, तिचे सगळे मित्रमैत्रीण असतात, कौतुक करतात कमळीचं, वाहवा करतात की कमळीने खरंच खूप छान असे मार्क मिळवले आणि कमाल करून टाकलेली असते कमळीने. ज्या गोष्टीची कमळीला अपेक्षा असते त्यापेक्षाही जास्त मार्क मिळालेले असतात. शिक्षण मंत्री तर इतकं कौतुक करत असतात की कौतुक करायचं ते थांबतच नसतात. कमळी 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 नुसतं उदो उदो करून टाकलेलं असतो शिक्षण मंत्र्याने. नयनतारा आणि अनिका तन 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 करत तिथून निघून चाललेले असतात. नयनतारा म्हणते, थांब ग, हिची लायकी दाखवते की हिला. नयनतारा म्हणते की हो अगं कमळी, तुझं औक्षण करायचं मी ठरवलं होतं ना. सगळ्यांच्या समोरच करते की, शिक्षण मंत्र्याच्या समोरच तुझं औक्षण करते. नयनतारा औक्षण करण्यासाठी कमळीच्या जवळ जाते आणि म्हणते, तुझ्या आईने जे घर घेतलंय त्या घराचं भाडं, त्या घराचे पैसे द्यायचे बाकी आहेत आणि ते जर पैसे दिले नाही तर तुझ्या आईची काय अवस्था करेल तू बघतच राहा. नयनताराने आता हे कमळीला म्हटलेलं असतं. त्यामुळे कमळीच्या पायाखालची जमीन सरकते की माझी आई जर बेघर झाली तर करायचं काय, एवढे पैसे कुठून देणार. कमळी मागचा पुढचा विचार करत नाही आणि डायरेक्ट शिक्षण मंत्र्याकडे जाते. सर, मला जी बक्षिसाची रक्कम मिळाली आहे ती चेक न मिळता रोख मिळेल का. सर म्हणतात, रोख तर नाही मिळणार पण मी चेक देऊ शकतोय. लगेच तिला चेक दिलेला असतो 10 लाखांचा. कमळी मागचा पुढचा विचार करत नाही आणि नयनताराच्या तोंडावर तो चेक फेकते. 5 लाख रुपये कर्ज आहे ना, हे 5 लाख रुपये आणि 5 लाख रुपये भीक म्हणून तुम्हाला ठेवा नयनतारा मॅडम. माझ्या आईला आता घरातून काढायचा प्रश्नच येत नाही. नयनताराची बुद्धीच बंद झालेली असते. कमळीने जोरदार असा तमाशा केलेला असतो नयनताराच्या इज्जतीचा आणि अनिकात काय धुळीसच मिळालेली असते. सगळं काही विचित्र आणि विपरीत घडलेलं असतं. कमळीने टॉप केलेलं असतं आणि शिक्षण मंत्र्याच्या हाताने तिला ट्रॉफी मिळालेली असते. कमळी आता नवीन इतिहास घडवणार असते आणि नवीन काहीतरी करून दाखवणार असते. नयनतारा आणि अनिका तोंडावर पडलेले असतात. त्यांच्याकडे काहीही उरलेलं नसतं. बघू आता त्यांची अवस्था काय आणि कशी होते आणि अजून कमळीला त्रास देण्यासाठी नवीन नवीन काय डावपेच खेळतात. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर आपल्याला बघायला लागणारे पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.